हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवे. तर आज आपण व्हिडिओला सुरुवात केली आहे, ते बी आपण गाडीमध्ये आहोत. आणि आता असं वाटेल की गाडीत कुठे चालले. गाडीत आम्ही चाललो होतो एका मंदिरामध्ये, आमच्या गावापासून जवळच आहे. आणि आम्ही जात आहोत एका देवीच्या मंदिरामध्ये, तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये. आणि सगळी फॅमिली आहे आणि आम्ही सगळे सोबत जाऊन दर्शन वगैरे घेऊन येणार आहोत. इकडे पाहू शकतात, रस्ता वगैरे खूप छान झालेला आहे. झाडे वगैरे त्याची पानं गळलेली आहेत, त्याच्यामुळे काही हिरवळ कुठं दिसत नव्हती, कारण उन्हाळा आता लागलेला आहे ना, त्यामुळे. आणि इकडे पाहू शकता थोडंसं लांब बघा, ते पाणी दिसतंय ना तुम्हाला, ते तळं आहे, खूप मोठं तळं आहे ते. आणि अशा प्रकारे रस्ता हा खूप छान झाल्यामुळे आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही पोहोचायला. अशा प्रकारे छान आमचा प्रवास सुरू होता. अशा प्रकारे आमचा प्रवास छान सुरू होता. आणि हे माझे मिस्टर गाडी चालवत आहेत, त्यांना खूप छान गाडी जमते. आणि इकडे पाहू शकतात, हे झाड हिरवं, थोडंसं हिरवं कुठंतरी दिसलं तर खूप छान वाटतं हे दृश्य डोळ्याला. आजूबाजूला तर काय सगळे झाडं वाळल्यासारखेच झालेले आहेत. उन्हाळ्यामध्ये हे दृश्य पाहू वाटत नाही, पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो हा सगळा डोंगर परिसर, जंगल खूप सुंदर वाटतं. हिरवळ राहते ना पूर्ण, त्यामुळे खूप सुंदर वाटते. आणि आता इथे आपल्याला लागलं आहे हे गाव आहे सारखणी. सारखणीच्या थोडंसं पुढं हे मंदिर आहे. आणि आता आपण थोड्या वेळानं पोहोचणारच आहोत मंदिरामध्ये. हे पाहू शकतात, हे सारखणी गाव आहे. अशा प्रकारे आपण आता पोहोचणारच आहोत. हे आपण आता पोहोचलेलो आहोत. आणि हे आहे देवीचं मंदिर, प्रति तुळजापूर भवानी मंदिर, सारायगुडा फाटा सारखणी. आणि खूप छान परिसर आहे मंदिराचा. हे आता आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये. खूप सुंदर मंदिर आहे आणि देवीची मूर्ती पण खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकतात, पाहिल्यानंतर वाटेल खरंच खूप सुंदर आहे. पाहू शकतात, देवीचं दर्शन पण घेऊ शकतात तुम्ही. अशा प्रकारे आम्ही सगळे दर्शन वगैरे घेतलं. आणि परत आम्ही बाजूला मंगल कार्यालय पण आहे, खूप मोठं मंगल कार्यालय आहे. आणि आजूबाजूला झाडं झुडपे खूप सुंदर सुंदर वाटत होतं. असा हे मंदिराचा परिसर आहे. आणि इकडून पाहू शकतात हे मंदिराचा कळस आणि हे मंदिर. अशा प्रकारे छान आमचं दर्शन झालं आणि आम्ही तिथून